आघाडीचा तुम्ही मुद्दा म्हणाला तर एक चर्चा जी आहे मुस्लिम आरक्षणाचा विषय पुढे निघतोय, तर मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात आपली अधिकृत भूमिका काय आहे? नाही, आम्ही सगळेजणच अल्पसंख्याक विभागाची काल माझी बैठक झाली. पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये माझा नगरचा दौरा सुरू होण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकत्रितपणाने बसणार आहोत, सर्व काही समजून घेणार आहोत आणि मग आम्ही त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करू. नवी मुंबईला तुमचं एक अधिवेशन झालं होतं मायनॉरिटीचं, तर तिथे तुम्ही सांगितलं होतं की आम्ही वी आर डेफिनेटली गोइंग इन फॉर रिलिजियस अँड एज्युकेशनल. नंतर तुम्हाला एका तासात तो विड्रॉ करायला लागला होता. एकच फक्त आहे, जे काँग्रेस एनसीपीचं सरकार असताना 5% मुस्लिमांना रिझर्वेशन दिलं होतं. एज्युकेशन रिझर्वेशन हॅज बीन अपील्ड बाय द बॉम्बे हायकोर्ट, पण ते काही इम्प्लिमेंट झालं नाही. तुमची पक्षाची भूमिका असेंब्लीच्या सेशनच्या आधी ही इम्प्लिमेंटेशन करायची आहे की नाही? पक्षाच्या कोर ग्रुपची आणि पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची, पक्षाच्या आमदारांची एक बैठक अधिवेशनाच्या पूर्वी त्या ठिकाणी घेतली जाईल आणि ज्या ज्या निवडणुकीच्या निमित्ताने अनुभवाला मिळालं याचा सारासार विचार करून आम्ही त्या संदर्भामध्ये नक्कीच त्या ठिकाणी बोलू. हे आम्ही या ठिकाणी बोलतो आहोत. परंतु महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना, त्यांची भूमिका काय एकदा जरा समजून घ्या. बीजेपीचीच नाही नाही, मी महाविकास आघाडी म्हटलं. मी सांगेन ना, मी काय त्याच्याबद्दल काय हातचं राखून थोडी बोलणार आहे. मी जे आपल्याला जसं तुम्ही मला विचारलं तसं एकदा तिथेही समजून घ्या ना, कारण तिथे मोठ्या प्रमाणावरती मतदान खूप झालेलं असं ते जे काय दावा काय आणि ते सत्य आहे. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामधले जर का आपण पाहिलं, एक 5 मतदारसंघामध्ये महायुतीला लीड आहे आणि एखाद्या मतदारसंघातलं इतकं मताधिक्य मिळालं आहे की त्या 5 विधानसभा मतदारसंघातलं मताधिक्य बाजूला सारून महाविकास आघाडीला यश आले. त्यामुळे ते निर्व्याज स्पष्ट आहे आणि त्याच्यात मी माझ्या लोकसभा मतदारसंघात मी सुद्धा ते अनुभवलेलं आहे. माझ्या शिवधन विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मी अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये पक्ष म्हणून आम्ही एकत्रितपणाने बसू आणि ठामपणाची भूमिका नक्की त्या ठिकाणी बघू. अल्पसंख्याक समाज दूर का केला याचं तुम्ही काही आकलन केलं? कारण तुमच्याच मित्रपक्षाकडनं त्या समाजाविरुद्ध जो प्रचार झाला लोकसभा निवडणुकीमध्ये, नाही, आम्ही सर्वच गोष्टीचं अवलोकन करतो आहोत. म्हणूनच कालची जी बैठक लगेच घेतली, कारण निकाल लागला 4 तारखेला, नंतर माझे 4-5 दिवस दिल्लीमध्ये गेले. पण मी मोकळा झाल्यावर काल पहिली बैठक घेतली आमच्या अल्पसंख्याक विभागाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख नेत्यांची. 20-25 प्रमुख नेते होते. जवळपास 2.5-3 तास मी चर्चा केली, कारण मलाही या संदर्भातला खूप अनुभव आहे. कारण माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे, शिवधन विधानसभा मतदारसंघामध्ये लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांना जेवढं त्याच्यातलं माहिती आहे तेवढी मलाही होती. पण आम्ही काल एक खूप याच्यावरती चर्चा केली. पुन्हा एकदा एक 7-8 दिवस ते सगळीकडे फिरतील आणि मग पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत.